नमस्कार मित्रांनो. तर आज सकाळी उठल्या मित्र सगळे निवांत बसलेले. त्यानंतर सगळ्यांनी आवरायला सुरुवात. सगळ्यांनी चहा घेतला पिण्यासाठी. चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही निघालो बाहेर ऍक्टिव्हिटीज पूर्ण करण्यासाठी. आज आम्ही करणार होतो स्कुबा डू, पॅराग्लायडिंग अशा अनेक ऍक्टिव्हिटी करणार होतो. भावांनो, अक्षरशः आम्ही इतकं पळत होतो की काय सांगू तुम्हाला. आम्हाला तर असली मजा येत होती ना. आम्हाला बसमध्ये बसायचं होतं ना. आम्हाला लय जास्त उशीर झालेला, त्यासाठी आम्ही पळत होतो. तर बसमध्ये गेल्यानंतर आम्हाला जागा पण भेटली सगळ्यांना आणि सगळे असे निवांत बसले. त्यानंतर आता आपली बस निघणार होती. भावांनो, या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करण्यासाठी आम्ही एक पॅकेज घेतलेलं. त्यामध्ये जेवण फ्री आणि बस फ्री अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्यानंतर गाडीमध्ये गाणी लावली. मग आम्ही काय ऐकतोय, त्यानंतर मी बसमधून उतरलो ना. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो. तेवढ्यात आपल्या मित्रांनी खरेदी केली. ज्यांना जे पाहिजे ते त्यांनी खरेदीसाठी घेतलं आणि आम्ही निघालो आता पुढे ऍक्टिव्हिटीज पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर आम्ही बोटीमध्ये बसलो. तर भावांनो, बोटीमध्ये तर मी पहिल्यांदाच बसलोय. मला तर असलं भारी वाटत आणि आपले सगळे मित्र पण बसलेले बोटिंग मध्ये. तर मजा तर लय जास्त येणार होती. पाण्यामध्ये मला स्टार सारखा असा वेगळ्या प्रकारचा मासा दिसला. तो पण भारी दिसत होता. आणि हा व्ह्यू तर भावांनो बघा, व्ह्यू तर एक नंबरच वाटत होता बरं. समुद्रामध्ये भावांनो इतकं पुढे आणलेलं आम्हाला की मला तर लय जास्त भीती वाटत होती. पण काय होणार नाही या गोष्टीची मला जाणीव होती. आणि असलं भारी वाटत होतं. सगळे मित्र आपले बसलेले आणि आता आम्हाला नाश्ताही भेटला. आपल्या भावांची मस्करी चालू झाली. तर मासे पकडण्याचा प्रयत्न करत होती पाण्यामध्ये. पण ह्यांना काय मासे काय भेटलंच नाही. पाण्यामध्ये दिसलं एक डॉल्फिन. डॉल्फिनला बघताच भावांनो आम्ही तर लय जास्त खुश झालो. त्यानंतर आपल्या मित्रांनी उडी टाकायला पाण्यात सुरुवात केली. प्रवीण भावाने तर एक नंबर उडी मारली. त्याची उडी बघताच आपण काय ऐकतोय, मी पण उडी मारली पाण्यामध्ये. मग सगळे पवायला लागले आणि त्यानंतर माझा नंबर आला आता स्कुबा डू साठी. स्कुबा डूची ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर आम्हाला जेवण भेटलं. तर नॉनव्हेज मध्ये जेवण होतं राईस आणि चिकन आणि व्हेज मध्ये होतं छोले आणि राईस. तर आपण नॉनव्हेजच घेतलेलं. नॉनव्हेज तर भारी लागत होते. जेवण करून झाल्यानंतर आम्हाला नेलं त्यांनी पॅराग्लायडिंग साठी. आणि आता नंबर होता माझा आणि कुणालचा. मी मागे उभा राहिल्यामुळे मी काय एवढा दिसत नाहीये. पण आम्ही दोघांनी तर एवढी मजा केली. पॅराशूट वरती जातं असं म्हणतात ना, फिलिंग ढगात असं वाटत. आता आम्ही करणार आहोत बनाना राईड. बनाना राईड साठी तर असली मजा होती. त्यानंतर मला ही राईड भेटली आणि मला ही राईड एकट्यालाच पूर्ण करायची होती. पण ती नाही मला भेटली. त्यानंतर भावांनो, मी रोहित आणि प्रवीणने ही राईड केली. ही राईड तर असली भारी होती. एक नंबर राईड होती बरं का. सगळ्या राईड पूर्ण झाल्या ना. आम्ही बसमधून निघालो आता रूमवर गेल्यानंतर भावांनो जेवणाची तयारी चाललेली. तर भुका तर लय जास्त लागलेली आणि कार्तिक जेवण करत होता. तर जेवण केलं आणि तयार होऊन पब मध्ये गेलो. पब वर गेल्यानंतर आपला एक भाऊ तिकीट काढण्यासाठी गेलेला. तर आम्ही वाट बघत बसलो, हा कधी तिकीट काढून येतोय. त्यानंतर आम्हाला तिकिटांचे पास भेटले आणि आम्ही पब मध्ये गेलो. पब मध्ये फोन अलाउड नाही, पण आम्ही एका ठिकाणी जाऊन व्हिडिओ काढली. तर ब्लॉग आवडल्यास लाईक नक्की करा.